आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अध्यात्मकथा या पवित्र चॅनलमध्ये. भक्त हो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेले जप, तप, दान आणि भक्ती यांचे फळ म्हणजे अनेक पटींनी वाढते असे शास्त्र सांगते. पण अनेक लोकांना एक प्रश्न सतावत असतो, अधिक मासात नेमके कोणते काम करावे आणि कोणती कामे टाळावीत. कारण योग्य पद्धतीने हा महिना पाळला तर भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. पण काही चुका केल्यास पुण्य कमी होऊ शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणती कामे अवश्य करावीत आणि कोणती कामे टाळावीत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासाचे महत्त्व. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी स्वतः या महिन्याला आपले नाव दिले आहे. शास्त्रानुसार या महिन्यात केलेले थोडेसे पुण्यसुद्धा अनेक जन्मांचे पाप नष्ट करू शकते. हा महिना जपासाठी श्रेष्ठ, दानासाठी उत्तम, उपवासासाठी पवित्र आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासात कोणती कामे करावीत? भगवान विष्णूंची पूजा करावी. अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. दररोज सकाळी स्नान करून विष्णू सहस्रनाम, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. जप आणि नामस्मरण करावे. या महिन्यात केलेले नामस्मरण अतिशय प्रभावी मानले जाते. विशेषतः रामनाम, कृष्णनाम, दत्तनाम, श्रीराम जय जय राम यांचा जप केल्याने मन शांत होते आणि पापांचा नाश होतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. अधिक मासात खालील ग्रंथांचे वाचन अत्यंत पुण्यदायी मानले जाते: भगवद्गीता, विष्णू पुराण, श्री गुरुचरित्र, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दानधर्म करावा. या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान, तांदूळ, तूप, फळे, पाणी यांचे दान केल्याने पुण्य वाढते. शास्त्र म्हणते, अधिक मासातील दान 1000 पटींनी फळ देते. उपवास आणि सात्विक आहार घ्यावा. या महिन्यात शक्य असल्यास एकादशी उपवास, फळाहार, सात्विक भोजन घ्यावे. तामसिक आणि जड अन्न टाळून मन पवित्र ठेवावे. मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. भगवान विष्णू, कृष्ण किंवा दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास मन प्रसन्न होते. दीपदान आणि तुळशीपूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात कोणती कामे टाळावीत? वादविवाद आणि राग टाळावा. या महिन्यात मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भांडण, राग, कटू बोलणे यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. मांसाहार आणि मद्यपान टाळावे. अधिक मास हा पूर्णपणे सात्विकतेचा महिना आहे, म्हणून मांसाहार, मद्यपान, तंबाखू, व्यसन यापासून दूर राहावे. खोटे बोलणे आणि फसवणूक टाळावी. या महिन्यात खोटे बोलणे, इतरांना दुखावणे, फसवणूक करणे अत्यंत अशुभ मानले जाते. वाईट विचार टाळावेत. मनात मत्सर, द्वेष आणि अहंकार ठेवू नये. अधिक मास हा आत्मशुद्धीचा काळ आहे. अनावश्यक खर्च टाळावा. शास्त्रानुसार अधिक मासात दिखावा, उधळपट्टी, अनावश्यक खर्च टाळणे योग्य मानले जाते. अपमान करू नये. गरिबांचा, वृद्धांचा किंवा कोणाचाही अपमान करू नये. या महिन्यात नम्रता आणि सेवा यांना खूप महत्त्व आहे. अधिक मासात मिळणारे लाभ. जर श्रद्धेने हा महिना पाळला तर मानसिक शांती मिळते. घरातील संकटे कमी होतात. भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. पापांचा नाश होतो. जीवनात सकारात्मक बदल होतात. अनेक लोकांना या महिन्यात आध्यात्मिक अनुभव देखील येतात. भक्त हो, अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या जीवनातील योग्य दिशा देणारा पवित्र काळ आहे. या महिन्यात भक्ती, दान आणि चांगले विचार यांचा स्वीकार केला तर जीवन अधिक सुंदर बनते. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पवित्र संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम
ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय.